ठरल्याप्रमाणे लोकसभेच्या निवडणुकीच्या अंतिम टप्प्यामध्ये उभाटा गटाकडून एक मुलाखत प्रसिद्धी करण्यात आली। मी बोलतो, तुम्ही उत्तर द्या। आणि आपसातमध्ये जसं आपण म्हणतो ना की अकेले हम अकेले तुम, आणि त्या पद्धतीने ती मुलाखत आज अनेक चॅनलवर चालली, त्याच्यावर चर्चा घडायला लागल्यात। विशेष काही मुलाखतीमध्ये नव्हतंच, परंतु जे काही 2-3 मुद्दे हायलाइट केलेत, आईची काय गद्दारी वगैरे हा शब्द वापरला। खरं तर उभाटा गटाने बापाशी केलेली ही गद्दारी होती, त्यांच्या विचाराशी केलेली ही गद्दारी होती। त्या मुलाखतीमध्ये कुठेही स्पष्ट असं केलं नाही की आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर का गेलो, आम्ही आमच्या बापाशी गद्दारी का केली, त्यांच्या विचाराशी गद्दारी का केली, त्याचा उल्लेख सुद्धा या मुलाखतीमध्ये झाला नाही। दुसरी एक महत्वाची गोष्ट त्यांनी ठिकाणी सांगितली की आम्हाला गाडायची कुणामध्ये हिंमतच नाही। ते मुलाखतीमध्ये जेव्हा असं म्हणतात तर त्या टायमाला माझ्यासारख्याला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसतो। अहो, तुम्हाला गाडायची गरज काय? तुम्ही स्वतःचा खड्डा स्वतःच खोदलाय, आणि त्याच्यात सर्वात मोठा जर हातभार कुणाचा जर लागला असेल तर तो मुलाखत घेणाराचा होता। उभाटा गट फुटला कसा? तर तो मुलाखत घेणारा त्याला जर हा प्रश्न विचारला असता तर त्याने सांगितलं असतं की याचं श्रेय सर्वस्वी मला जातं। आणि अशी ती झालेली मुलाखत पाहिली तर आता त्या लोकांनी तुमच्यावर विश्वास कसा ठेवावा? कुणी त्याला काळूबाळूचा तमाशा म्हणलं, कुणी काय म्हणलं, परंतु मला वाटतं, पुन्हा सांगतो की मला असं वाटतं की या मुलाखतीमधून तुम्ही तुमची हतबलताच पुन्हा एकदा सिद्ध केलेली, अधोरेखित केलेली आहे। झालेल्या चुकाचं कुठंही तुम्हाला पश्चाताप झालेला दिसत नाही। आपण काय गमवलं याचा तुम्हाला कधीही त्याचा अनुभव होत नाही, जाणीव होत नाही। जे शिवसैनिकांचं मधमाशाचं पोळं होतं त्याच्यावर स्वतःच्या हाताने आपण दगड मारून सर्वांना असं पांगवलंय, ते घर फुटल्याचं कुठेही खंत तुमच्या मनामध्ये दिसत नाही। जर तुम्हाला एकटं राहण्यामध्येच एवढा आनंद वाटत असेल तर तुम्हाला इतरांवर टीका करण्याचा अधिकार सुद्धा राहिलेला नाही, हे स्पष्टपणे जाणवतंय। मोदींनी काय करावं, शरद पवार काय करतायत, यापेक्षा तुम्ही काय केलं, तुम्ही महाराष्ट्राला काय दिलं हा जर विचार केला। तुम्ही मुख्यमंत्री होतात, बिन खात्याचे मुख्यमंत्री, परंतु तुमच्या मुलाला 6-7 खाते होते आणि सगळ्या खात्यावर त्याचा वचक कसा होता हे तुम्हालाही माहिती। आणि म्हणून ही सत्तेची जी काही लालसा किंवा सत्तेचं जे काही तुम्हाला अट्रॅक्शन वाटत चाललं होतं, त्यामुळं तुमच्या स्वतःच्या असलेल्या शिवसैनिकाकडे किंवा आमदारांकडे किंवा मंत्र्यांकडे ज्यांनी तुमच्याबरोबर 35-35, 40-40 वर्षे काढलीत, त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता, हे तुम्ही त्या मुलाखतीमध्ये कबूल करायला पाहिजे होतं। मुलाखत घेताना किंवा मुलाखत घेणारच असा होता की त्याला फक्त तुम्हाला मोठं कसे तुम्ही आहात हे दाखवण्याचा प्रयत्न त्याला करणं गरजेचं होतं, परंतु तुमची भूमिका ही सत्यतेची असली पाहिजे होती। तुम्ही हे म्हणायला पाहिजे होतं, काही चुका हे माझ्याकडून झाल्यात, हे मान्य केलं असतं तर महाराष्ट्रातले जनता काही अंशी का होईना तुम्हाला म्हणले असते की ह्यांनी कमीत कमी मान्य केलेलं आहे। परंतु तेच तुमचं गद्दार, तेच तुमचं टोमणे, तेच तुमचे वाक्य, हे जे काही नेहमी रिपिटेशन होतंय, यामुळं असलेली प्रतिमा सुद्धा संपवण्याचं काम तुमच्या मुलाखत घेणाऱ्यांनी केलेली आहे, एवढं मात्र निश्चित आहे। ते म्हणतात की कौरव नीती अवलंबली जाते विरोधकांकडनं, मी अभिमन्यू आहे मात्र शूर आहे, मी चक्रव्यूहात जरी अडकलो तरी मी शूर योद्ध्यासारखा लढतो। तुम्ही 100 कौरव आणि ते 5 पांडव, हे सत्याचं स्वतःला अभिमन्यू म्हणून घेतायत,
बलिदानच द्यायचं आहे का? त्याला भाग कोणी पाडलंय? तुम्हाला जर बलिदान द्यायचं, तुम्हाला जर शहीद व्हायचं, तर त्याला कोणी रोखू शकत नाही. कौरवाची उपमा कुणाला देतात? म्हणजे 40 वर्ष तुमच्या बरोबर असणारे सगळे कौरव होते का? ज्यांनी रक्ताचं पाणी केलं हे सगळे कौरव होते का? म्हणजे शिवसेना प्रमुख हे माझं कवच कुंडल आहेत असे म्हणायचे, ते तुम्हाला आज कौरव वाटायला लागलेत का? नेमकं ठरवा ना एकदा. 40 वर्ष ज्यांच्या बरोबर आपण काढली ते एका दिवसामध्ये तुमच्यासाठी कौरव झाले कसे? तुमच्या विरोधात गेलं तर त्याला तुम्ही कौरव म्हणता. तुम्ही कधीतरी ही भूमिका समजून घ्या ना, की नाही होय माझं चुकलंय, परंतु जर तुम्हाला चूक मान्यच करायची नसेल, झोपी गेलेला जागा करता येतं, पण झोपीचं सोंग घेऊन जर कोणी जर डोळे मिटत असेल तर त्याला जागा करणं अशक्य आहे. देवेंद्र फडणवीसांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की 1999लाच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनायचं होतं. तुमच्याकडे काही माहिती होती का? कारण तुम्ही मागील अनेक वर्षांपासून सोबत काम करताय. त्या काळातही तसं झालं होतं. 95ची जी आमची सत्ता आली होती, ती सत्ता त्या टायमाला प्रमोद महाजन असतील, माननीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील, यांचं जे काही एकमेकाबद्दलचं नातं होतं ते 95ची सत्ताही चालली. परंतु 99ची सत्ता येत असताना आपल्या हाती येते, आपल्या जवळ येते, परंतु आता मुख्यमंत्री कोण या फक्त आणि फक्त वादामुळं आलेली सत्ता. जे कमी पडत होते ते आमदार, अनेक आमदार त्यांना जॉईन झाले होते, अनेक आमदार, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, परंतु ती सत्तेची खुर्ची इतर ठिकाणी जाते. कदाचित गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते हे त्यांना सुद्धा त्या काळी सहन झालं नव्हतं. आणि सर्वांनी सांगितलं होतं तुम्ही गोपीनाथ मुंडेंना मुख्यमंत्री करा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. हे सगळं अख्ख्या महाराष्ट्राला माहिती, उभ्या महाराष्ट्राला माहिती. परंतु त्यावेळेला सुद्धा यांच्या मनामध्ये मुख्यमंत्री आपण झालं पाहिजे ही लालसा होते आणि शिवसेना प्रमुखाचा या गोष्टीला विरोध होता. तुमचं म्हणणं आहे की गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री होते, त्याला कुठेतरी आतून विरोध होता? नक्की होता. हे जे अपक्षाची जुळवाजुळव केली ना, ती गोपीनाथ मुंडे साहेबांनी केली होती त्या टायमाला. मनोहर जोशी असेल, गोपीनाथ मुंडे असतील, नारायण राणे असतील, त्यांनी सुद्धा त्यावेळेला ती जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याला छेद द्यायचं काम सुद्धा यांनी केलंय. संजय राऊत असं म्हणतात, शिंदे अजित पवार फडणवीस यांनी कितीही टेम्पोवरून पैसे आणला, लोक त्यांना मतदान करणार नाही. एक लक्षात घ्या, चुकून संजय पवारने हे संजय पवारच येतं, त्यांचं नाव झालं तर पवार कुटुंबातलेच असल्यामुळं, परंतु संजय राऊतने हे तरी मान्य केलं की शिंदे साहेब असतील की देवेंद्र फडणवीस असतील, हे कार्यकर्त्याला सांभाळतात आणि त्यांना मदत देतात. मग टेम्पो भरून पैसे म्हणा की टेम्पो भरून त्यांना आणखी साहित्य म्हणा, काय जे असेल देण्याची भूमिका जी आहे ती एकनाथ शिंदे साहेबाची, हे त्यांनी मान्य केलेलं आहे. आणि संजय राऊत हे प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन वसुली करून मातोश्रीकडे पेट्या घेऊन जात आहेत. हे सगळ्या उमेदवाराला जरी विचारलं तरी ते मान्य करतील. संजय राऊत हा वसुलीसाठी येतोय. म्हणून तुम्ही इनकमिंगवाले आहात, आम्ही गोईंगवाले आहोत, म्हणून तुम्ही पुन्हा पुन्हा त्या कार्यकर्त्याला मदत करण्याच्या ऐवजी त्याचं खच्चीकरण करण्याचं काम करतायत. त्याच्याकडून आजही तुम्ही लुटून पैसे घेऊन मातोश्रीला जात आहेत, एवढं मात्र निश्चित आहे. ते बोलताना असंही म्हणाले की नरेंद्र मोदी यांनी कितीही ठाम म्हणू द्या, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी 35 जागा जिंकणार. 35 नाही 48 जागा जिंकेल ती. संजय राऊत बोलला तर तुम्ही समजायचं की यांचं आता अस्तित्व संपलं. एकही त्याचं स्टेटमेंट दाखवा जे खरं ठरलेलं आहे, एकही भाकी सांगा त्याचं जे खरं ठरलेलं आहे. त्याला शुभ बोल रे नाऱ्या असंच म्हणावं लागल, परंतु हे असं कधी घडणं शक्य नाही आहे. महायुती या ठिकाणी प्रचंड मतानं आणि जास्त सीट घेऊन निवडून येणार आहे, एवढं मात्र निश्चित आहे. उद्धव बोलताना एक म्हणाले की इलेक्शन कमिशन किंवा यांच्याकडून निकाल तुम्ही स्वतःकडून लावून घेतला, आता सुप्रीम कोर्टात आहे आणि प्रचंड तुमचा दबाव आहे म्हणून ते निकाल येत नाही. सुप्रीम कोर्टावर एवढा दबाव आहे, हायकोर्टावर दबाव आहे, मग केजरीवालला जामीन दिली कशी? त्याला तर जेलमध्ये ठेवायला पाहिजे होतं. केजरीवाल तर बाहेरून आता मोदींच्या विरोधात बोलायला लागलाय. लोकशाहीवर विश्वास न ठेवणारे हे लोक आहेत.
न्यायालयानं घेतलेला निकाल आज केजरीवाल आले बाहेर आलेत, जामिनीवर आलेत बाहेर, त्यांना त्यांचं स्वातंत्र्य मिळालं. राजकारण हा भाग वेगळा असतो. न्यायालयीन प्रक्रियेमध्ये कुणालाही हस्तक्षेप करता येत नाही, हे यांच्या डोक्यातही नाही. घटनेचे दिलेले अधिकार हे न्यायालयाने त्यांच्या अधिकारानुसार वापरायचे, त्यांना स्वातंत्र्य आहे हे यांना माहीत नाही. आणि हेच लोक म्हणतात घटना बदलायला चालले. म्हणून हा विरोधाभासाचे जे काही स्टेटमेंट आहेत, न्यायालयावर अविश्वास दाखवणे याचा अर्थ असा होतोय तुम्ही ह्या लोकशाहीला मानत नाहीत. तुम्ही त्यांना औरंगजेबाचे फॅन म्हणतात असं त्यांचं म्हणणं आहे, पण ते म्हणतात लक्षात ठेवा मराठ्यांनी औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापले होते तसे तुमचे कळस कापले. मराठ्यांनी औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापले होते, तीच भूमिका आज आमची आहे. महाआघाडीचे जे नेते जे औरंगजेबाचं उदो करतायत त्यांचा कळस आता कापायची वेळ आलेली आहे. आणि हे काम महाविकास आघाडीचे जे करतायत त्याला उत्तर आम्ही युती म्हणून देणार आहोत. मुख्यमंत्री सतत नाशिकला दौरे करतायत म्हणून संजय राऊत असं म्हणाले की ही शेवटची धडपड चालू होते. कार्यकर्त्याला कसं जपायचं हे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलं आहे. कार्यकर्त्याची काळजी कशी घेतली पाहिजे हे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलं आहे. म्हणून नाशिकच काय सर्वच मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री त्या पद्धतीने गेलेले. तुम्ही जर त्यांचा पूर्ण दौरा या लोकसभेचा जर पाहिला तर प्रत्येक मतदारसंघामध्ये किमान 2 वेळा तरी ते गेलेले आहेत. सभा कॅन्सल केल्या नाहीत. चक्रीवादळ येतंय, पावसाळा येतोय, जसं होतंय तसं होतंय म्हणून कारण दाखवून आपल्या सभा रद्द केल्या नाही त्यांनी. त्यांचीही तब्येत ठीक नाहीये तरी ते फिरतायत. याला म्हणतात कार्यकर्ता जपणं. आणि आमचा मुख्यमंत्री हे करतोय याचा आम्हाला अभिमान आहे. देवेंद्र फडणवीस यांना गांभीर्याने घेऊ नका, राजकारणातले एकदम कच्चे मडके आहेत ते. नारायण राणे यांना बाळासाहेबांनी मुख्यमंत्री केले, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुका हरलो हे फडणवीस यांना माहीत नसावे असं संजय राऊत म्हणाले. संजय राऊत आता लोकांची तुलना कुणाशी करतायत. एखाद्या दलालांच्या तोंडी अशी वाक्य ना त्याला शोभा देत नाही. सुपारी बहादर लोकांनी राजकारणावर बोलू नये. एक देवेंद्र फडणवीसला या राजकारणामध्ये, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे काही स्थान आहे ते तुमच्यासारख्या बिंडोक माणसाला कळायचं नाही. म्हणून देवेंद्र फडणवीस त्यांच्या पद्धतीने पक्षाची मजबूती कशी करतायत हे अख्खं उभा महाराष्ट्र पाहतोय. आणि पक्षाची इज्जत तुम्ही कसे घालवतायत हा सुद्धा अख्खा महाराष्ट्र पाहतोय. म्हणून इज्जत वाढवणारा माणूस एकीकडं आणि इज्जत घालवणारा माणूस एकीकडं, त्यांनी असे स्टेटमेंट करणं म्हणजे मूर्खाच्या नंदनवनात वावरल्यासारखं आहे. 17 तारखेला महाविकास आघाडीची सभा पार पडते मुंबईत, त्या सभेला अरविंद केजरीवाल देखील राहणार आहे. आता यांना सगळ्याची गरज लागेल. उद्या ओएसीला बोलून घ्या, फारुख अब्दुल्लाला बोलून घ्या आणि त्यांच्याबरोबर सभा करा. कारण की तुमचं म्हणणं ऐकायला आता महाराष्ट्राची जनता तयार नाही, हे अनेक तुम्ही घेतलेल्या सभेमधून दिसून आलेलं आहे. म्हणून महाविकास आघाडीच्या सभेला आता खालून जोपर्यंत त्याला म्हणतात लावत नाही, बांबू लावत नाही, तोपर्यंत तुमची सभा योग्य होणारच नाही असं एकंदर चित्र आहे. म्हणून ही तुमची अखेरची घरघर आहे आणि ती हे 17 तारखेला संपणार आहे. मोदी जर पुन्हा सत्तेत आले तर उद्धव ठाकरे यांच्यासह बडे नेते तुरुंगात जाऊ शकतात असं मोठं विधान अरविंद केजरीवाल यांनी केलं. अरविंद केजरीवालांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे हा त्यांचा असलेला अंदाज आहे. परंतु राजकारणामध्ये वैयक्तिक दुश्मन ठेवून कोणती कारवाई केली जात नाही. जर तुम्ही त्या काही प्रकरणात दोषी असाल तर निश्चित तुरुंगात जाल एवढं मात्र नक्की आहे.